मेरी आवाज न्यूज 24 लाइव में आपका खैर मकदम है। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्येचा विषय असो, मराठवाड्याचा सर्वांगीण विकासाचे प्रश्न असो, पाण्यासंदर्भामध्ये विशेषतः जे प्रश्न मध्यंतरीच्या काळात निर्माण झाले, त्या सगळ्या प्रश्नांसंदर्भामध्ये या भाजप सरकारची उदासीनता आणि त्यातून सगळी ही मंडळी अतिशय निराश होऊन सत्तेमध्ये राहून सुद्धा सत्तेच्या बाहेर होते, अशाच प्रकारची परिस्थिती, कारण कामच व्हायची नाही, मराठवाड्याला न्याय मिळत नव्हता। आणि म्हणून अशा प्रसंगात त्यांनी विचार केला की तिथे राहण्यापेक्षा आज काँग्रेस बरोबर आलं पाहिजे, आणि म्हणून त्यांनी विनंती केली। पक्षश्रेष्ठींनी मान्य केलं। दुपारी त्यांनी पक्ष प्रवेश तसाच औपचारिक झालेलाच आहे, परंतु आज आपल्या समक्ष हा प्रवेश व्हावा या अनुषंगाने त्यांना मी या ठिकाणी निवडणुकीमध्ये काही जिम्मेदाऱ्या माझ्यावर सोपवल्या गेल्या। मी हिंगोली जिल्ह्यातील सर्व आपले सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमचे सहकारी यांच्याशी विचारविनिमय केला आणि एकमताने सर्वांनी सुभाषराव वानखेडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं। मला मुद्दाम सांगितलं सुभाषराव वानखेडे। मैं कांग्रेस पक्ष के पूरे एक तो महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष इस एक स्टेट के मुख्यमंत्री एक्स मुख्य सीएम अशोक जी चौहान साहब, उनका आभार व्यक्त करता हूँ। हमारे जो एमपी है गुजरात स्टेट के जो प्रभारी राजीव जी सातव साहब है, उनका भी या ठिकानी मैं आभार व्यक्त करता हूँ। दोनों का भी अभिनंदन करता हूँ कि मेरे ऊपर इतना भरोसा रखकर उन्होंने हिंगोली लोकसभा मतदार संघ की पूरी उम्मीदवारी और वो चुनाव लड़ने का पूरा अधिकार उन्होंने दिया और मुझे टिकट दिया। ये बात बिल्कुल हम हिंगोली जो सीट है, ये हिंगोली सीट 101% हम जीतेंगे और लीड से जीतेंगे। पहले शिवसेना फिर बीजेपी अब कांग्रेस, तो ये देखो वैचारिक परिवर्तन नहीं सुनो, शिवसेना बीजेपी विचारधारा एक ही है, ये विचारधारा एक ही है। उनके ठीक है, उनके चिन्ह अलग है, सिंबल उनका अलग है, इनका अलग है, मगर विचारधारा एक ही है। ये देखो आज तक 5 साल हो गए, आप देख रहे होंगे प्रेस मीडिया या इलेक्ट्रॉनिक मीडिया, इसके माध्यम से आप देख रहे होंगे कि अभी तक झगड़े उनके दोनों के, शिवसेना के झगड़े, भाजपा के झगड़े कर करके यहाँ तक पहुँचे और कल 8-10 दिन में युति करके लोगों के सामने आ गए। वो तो खाना तो मिल बांट के खाना है, ये जो मतलब शिवसेना भाजपा का है, इनके दिखाने के दांत अलग है और खाने के दांत बीजेपी और सेना के अलग है। सब लोग मेरे साथ है और मुझे चुन के देंगे और भरपूर लीड से चुन के देंगे, भरपूर लीड। आज ते सांगतात की आम्ही हायटेक प्रचार करू, ते सांगतात की आम्ही हेलिकॉप्टरनं प्रचार करू, एवढ्या मोठ्या आज या ठिकाणी सभा होतात, एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला तो गाड्या लावून ते कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा होतात, हे पैसा आला कुठून? मग एवढे दिवस हे प्रकाश आंबेडकरांनी असं काय केलं नाही? आज मला सांगा, ओवेसी, आज या प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी हे दोघं जण एकत्र आले, कुठंतरी तुम्हाला तो जातीय भाषणं द्यायची आणि जातीय लोक म्हणजे एक कुठंतरी तुम्हाला तो तेढ निर्माण करायची, आणि कुठंतरी आज जे यंग जनरेशन आहे, जे काय नवीन तरुण मुलं आहेत, तर जे काय त्यांच्यामध्ये कुठंतरी तुम्हाला तो जातीचं विष पेरायचं आणि त्यांना बाहेर काढून कुठंतरी काँग्रेसच्या विरोधामध्ये मतदान झालं पाहिजेत आणि पुन्हा त्याचा फायदा भाजपला झाला पाहिजेत, अशी ही योजना ही तुम्हाला सांगतो या ठिकाणी या वंचित बहुजन आघाडीची आहे। आणि याची पूर्ण कल्पना मग दलित असेल, अंध आदिवासी असेल, बंजारा असेल, मुस्लिम असेल, ह्या सर्व समाजाला आज प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांची दोघांची पॉलिसी आज या ठिकाणी कळालेली आहे। त्याच्यामुळं वंचित आघाडी आजच्या स्टेपला पुन्हा काँग्रेस पक्षाचं काही तुम्हाला म्हणतो म्हणजे वाईट करणार नाही किंवा नुकसान करणार नाही, कमिटमेंट आहे। आज मला तोच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कुठं होते आणि आज जर प्रकाश आंबेडकरांचे विचार यांची तुलना जर आपण केली तर याच्यावरून आपल्याला लगेच कळेल काय की नेमकं काय पाणी कुठं मुरायलं ते। आणि मग प्रकाश आंबेडकर साहेबाला एवढे दिवस
दलिताची आठवण आली नाही, अंध आदिवासीची आली नाही, धनगर समाजाची आली नाही, साळी माळी कोळी कुठल्या मुस्लिमाची आली नाही. एवढे दिवस काय आठवण आली नाही? एवढ्या दिवसामध्ये यांचं हित काय यांना यांच्या लक्षात आलं नाही? आजच का आलं? मला वाटते ही नरेंद्रभाई मोदी आणि भारतीय जनता पार्टीची ही गुट्टी आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या या ग्रॅप वॉटरवर तुम्हाला सांगतो प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी हे तुम्हाला सांगतो या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. परंतु यांचे मनसुबे जे आहेत ते पूर्ण फेल ठरणार राहतं. आणि संबंध या देशातली जी जनता आहे, या देशातला जो मतदार आहे, हे या वंचित आघाडीला बाजूला फेकून या संबंध देशामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार प्रत्येक ठिकाणी निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. फैले हुए नांदेड़ शहर में फ्लैट खरीदना हुआ अब आसान। निर्मल रियल एस्टेट पेश कर रहा है। सिडको के नए मुंडे के पीछे 6 साइट्स हाईवे से करीब तर और साइड में 30 फुट चौड़ी सड़कें मौजूद है। पांगरी में भी 5 साइट मौजूद हैं। डॉक्टर शंकरराव चौहान सरकारी अस्पताल के बिल्कुल पीछे पांगरी की साइड में 30 फुट चौड़ी सड़कें मौजूद है। स्कूल, कॉलेज और अस्पताल समेत दीगर तमाम सहूलियात से करीब हासिल कीजिए प्लॉट। निर्मल रियल एस्टेट रियायती दामों के साथ प्लॉटों की खरीदी के लिए अक़सात का भी रहेगा इंतज़ाम। साइटों के करीब सरकारी डेवलपमेंट भी तेज़ी से जारी है। मुस्तकिल खरीद में फ़ायदेमंद प्लॉटों की खरीदी के लिए जल्दी कीजिए। नीचे दिए गए नंबरात पर राब्ता कायम करें। निर्मल रियल एस्टेट। शादी ब्याह का मुकम्मल साजो सामान अलबरकात होम अप्लायंसेस पर मुनासिब दामों में दस्तयाब। शादी ब्याह और रोज़मर्रा के साजो सामान के लिए शहर में वाहिद पुरएतमाद नाम अलबरकात होम अप्लायंसेस, जहां आपको हर किस्म के ज़रूफ़ भांडे, बर्तन, पायदार फर्नीचर, फ्रिज, कूलर, वॉशिंग मशीन, अलमारी मुनासिब दामों में दस्तयाब है। पता नोट फरमा लें। उमर कॉलोनी, ईदगाह कमान रोड, नज़द मस्जिद अली, टायर बोर्ड, देगलू नाका।